नमस्कार, मी सारंग देशमुख, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुकानिपाणी, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर। मी रोड डस्ट क्लीनर हा प्रोजेक्ट बनवलेला आहे। हा प्रकल्प आपण रोडावरील धूळ कचरा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो। आजच्या काळात रोडावर खूप प्रमाणात धूळ आणि कचरा साचते, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम पडतो आणि प्रदूषण वाढत आहे आणि पर्यावरणावर पण खूप वाईट परिणाम होत आहे। जसे आता पावसाळ्यामध्ये डासांची पैदावार होते आणि त्यामुळे रोगराई वाढत असते। त्याच्यासाठी पण आपण हा प्रोजेक्ट इथे उपयोग करू शकतो। या प्रयोगाचे उद्दिष्टे जास्त काम जलद गतीने करणे, रस्त्यावरील धूळ आणि कचरा स्वच्छ ठेवणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे व आरोग्यदायी ठेवणे, स्वच्छता भारत मिशनला हातभार लावणे। चला तर आता आपण या मशीन कशा पद्धतीने वर्क करतात ते आपण पाहू। जसे तुम्ही पाहिले, हे यंत्र कशा पद्धतीने चालते। हे यंत्र सुरू केले की मोटार जर घुमली तर त्यामुळे फॅन घुमते। फॅन घुमल्याच्या नंतर जो कचरा आहे तो मधोमध जमा होतो आणि त्याच्यानंतर जो आपण मागे व्हॅक्यूम क्लीनर लावला आहे त्याच्या साहाय्याने हा कचरा जमा होतो। याचा उपयोग आपण आता रस्त्यावरील धूळ जमा करण्यासाठी आणि कचरा जमा करण्यासाठी करू शकतो। स्वच्छ भारत अभियानला याच्या साहाय्याने मदत पण होऊ शकते। या यंत्रामुळे आपल्याला रस्त्यावरील धूळ आणि कचरा स्वच्छ करण्यात मदत होईल। स्वच्छ भारत अभियानमुळे याचा आपल्याला वापर होईल। आपण याच्यामुळे रोगराई पण याच्यामुळे खतम होईल आणि प्रदूषण पण कमी होईल। या यंत्राचे फायदे आपल्याला रस्ते धूळमुक्त ठेवण्यासाठी होऊ शकतो। वेळ आणि श्रम वाचतो। यामुळे आपल्याला स्वच्छता भारत मोहीम याला पण मदत होते आणि यामुळे रोगराई कमी होतात आणि पर्यावरण वाचतो। याचा उपयोग आपण गावात, शहरात आणि रुग्णालय, शाळा यामध्ये पण होतो। याचा उपयोग आपण सोसायटी आणि सार्वजनिक ठिकाणी पण करू शकतो। रोड डस्ट क्लीनर हे एक पर्यायपूर्वक आणि स्वस्त आणि उपयोगी यंत्र आहे। हे यंत्र आपल्याला रोडावरील डस्ट क्लीन करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आपल्या भारताच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या मोहिमेला चालना देईल आणि हे स्वप्न आपल्याला साकार करण्यास हे यंत्र मदत करेल। धन्यवाद।